असू दे ना, सांगतो मराठी बोलतो. रक्ताचं आपण काय चिमुकल्याचं बाळा, तू या मोर्चात सहभागी झालाय, तू कर्नाटकी आहेस, काय सांगशील? प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो, तू महाराष्ट्रात राहतो, मुंबईमध्ये राहतो, काय सांगशील? मी सर्वांना सांगतो की मराठी महाराष्ट्रामध्ये असलं मराठी शिकलंच पाहिजे, सर्वांना मराठी आलाच पाहिजे. मी पण एक कर्नाटकी आहे, गेला मी 5 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये असतो, पण मी मराठी शिकलो, सर्वांना मी मराठीमध्ये बोलतो, मराठी सर्व मित्रासोबत राहतो, पण सर्वांना मराठी आला पाहिजे, मराठीचा सन्मान केला पाहिजे. हा तो वाद सुरू आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं? तू कर्नाटकचा आहे, कुठेतरी मराठी, गुजराती, मराठी, हिंदी असा वाद सुरू आहे, काय सांगशील? हे वाद हे आपल्या हिंदूसाठी नाही झालं पाहिजे, मराठी भाषेसाठी वाद आहे. मराठी शिकले पाहिजे, सर्वांना मराठी आला पाहिजे. हा फक्त हे वाद झाला नाही पाहिजे, मराठी शिकून हा वाद मिटला पाहिजे, बस एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही देखील मोर्चा सहभागी आहात, काय वाटतंय? मराठी तुम्ही देखील मोर्चा सहभागी झालेला आहात, काय सांगाल? काय मराठी 3 तारखेला त्यांचा जो मोर्चा झाला तो अनधिकृत होता. त्यांनी कुठल्याही परमिशन न घेता मोर्चा काढला होता. त्याच्यानंतर आज कालच्या मोर्चाला आमचा जो मोर्चा निघणार होता, काल त्यांनी माफीनामा पोलिसांकडे सादर केला. आम्ही अधिकृतरित्या पत्राद्वारे आम्ही सांगितलं होतं की आजच्या मोर्चाला परवानगी द्या. मोर्चाला परवानगी दिली नाही. हा भव्य मोर्चा तुम्ही पाहताय, प्रत्येक मराठी माणूस घरातून उठून बाहेर आलाय. आपल्या मिरवणमध्ये रस्त्यावरती आलेला आहे. कशासाठी आलेला आहे? मराठी असण्यासाठी. आणि आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्याच इथे येऊन आम्हाला बोलतात मुझे मराठी मालूम नाही, मुझे मराठी हिंदी नाही आता. असं कसं चालेल? इथं 30 वर्ष राहता, 30 वर्ष राहून 4-4 दुकानं इथं सामील करता. तुमचे कामगार तिकडचे आणि इथं मराठी येत नाही, मराठी माहितीच नाही. अशाला काय करणार तुम्ही सांगा? तुमचं रक्त नाही कमवणार, मग कानाखाली देणारच ना, देणार. आज केडीए सारखा माणूस महाराष्ट्रामध्ये 30 वर्ष राहून मला मराठी बोलता येत नाही. अरे असं तुम्हाला बोलताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं बोलताना. तुम्ही 30 वर्ष राहून आणि इथे मराठी माणूस जो आहे, आज माझं वय 54 वर्ष चालू आहे. मी लहानपणापासून बघतोय, जेव्हा 5वीला आलो मुंबईला तेव्हापासून बघतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मी कोणत्या पक्षाच्या वतीने आलेलो आहे? आम्ही सर्वसामान्य जनता आहोत, पण जे फॅक्ट आहे तो तुम्हाला सांगतोय. तर आम्ही हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, फक्त प्रत्येक पक्ष, राज्य संघटना, मराठी संघटना सर्व जुळून इथं आलेत. का आलेत? एक बाहेरचा येतो तो संजय निरुपम आणि इथे येऊन भडकाऊ भाषण निघून जातो. सुद्धा मराठी बोलत नाही. समोरचा माणूस मराठी येत असून सुद्धा मराठी बोलत नाही. मुंबईमध्ये कमावून जो निरहुआ म्हणून गायक आहे, तेव्हा मुंबईमध्ये कमवायला आला. इथे त्याला मोठं केलं मुंबईच्या लोकांनी आणि तो महाराष्ट्रातल्या लोकांना धमकी देतो की तुम्ही अमिताभ करून दाखवा. तो झारखंडचा कोण आहे? तो निशिकांत. त्याला एकच सांगतो की त्याने जे भाषण दिले ना ते महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येऊन देव दाखवायचं. तर आम्ही दाखवतो, आम्ही मराठी माणूस काय आहोत. जय भवानी. त्या निशिकांतला म्हणावं महाराष्ट्रामध्ये येऊन जे काय बोलायचं ते इथे येऊन बोलून दाखवावं, तिकडे जाऊन बोलायचं नाही. मराठी माणूस काय आहे हे बघ, दाखवा, हे दाखवा मराठी माणसाची काय ताकद आहे. जेव्हा हल्ला झाला होता पोलिसांवरती, तो संजय निरुपम हे कुठे होते? मंत्री पोलीस स्टेशनला गेले होते का? राजकीय कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते तेच तिकडे गेले ना. आज त्यांना पत्रकार म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही असतात कुठे? भडकाऊ वाचणारे पुढे येऊ नका. जे असेल मराठी माणसा समोर येऊन बोला. काही दिवसांपूर्वी मीरा रोड मध्ये हाच मोर्चा निघाला होता परप्रांतीय लोकांचा. तिथे परवानगी कशी काय? मुंबई पोलिसांनी ती परवानगी कशी काय दिली? आणि आजच्या मोर्चासाठी आम्ही रीतसर पत्र व्यवहार केला होता, तरी सुद्धा मनसेवाल्यांना त्यांनी मोर्चाला परवानगी दिली नाही. रूट चेंज करा हे आता सांगतायत, त्या दिवशी काय सांगितलं? म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी भांडलो तर तुम्हाला लोकांना त्याचा काटा लागतो. मराठी माणसाने कोणाचं नुकसान केलंय? आम्ही इथे जेवढी लोकांनी मान सन्मान केला, सर्वांना आदरातिथ्य दिलं, पण त्या लोकांनी नेहमी आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलाय. मराठी माणसाने नेहमी प्रत्येकाचा आदर केलेला आहे. जर आम्हाला आमचा मान नाही मिळाला तर असेच रस्त्यावरती उतरू आम्ही लोक. एकंदरीतच आपण पाहतोय सामान्य मराठी माणसांचा आक्रोश आपण पाहतोय, त्यांचा संताप आपण पाहतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.